इथे लिहिलेलं आहे की ड्यू क्लास इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये राईट. ह्याचा अर्थ असा होतो की राईट नावाचा क्लास ड्यूमध्ये इम्पोर्ट केलेला आहे. म्हणजे ड्यूचा वापर कशासाठी केला जातो? एक बॉक्स तयार करण्यासाठी. आपल्या वेबसाईटच्या पेजमध्ये तुम्हाला चौकोनी बॉक्स हवा आहे आणि त्या बॉक्सवरती जो काही त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला कलर्स वगैरे जे काही लिहायचे येतं ते आपण काय केलेलं येतं ह्या राईट नावाच्या क्लासमध्ये लिहिलेलं येतं. आणि बॉडीमध्ये आता राईट नावाचा क्लास आपण स्टाईल ह्या CSS यूज करण्यासाठी आपल्याला स्टाईल नावाचा टॅग घ्यावा लागतो आणि त्या स्टाईलमध्ये प्रोग्राम आहे हा. ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे HTML लिहिलं, डॉकटाईप HTML लिहिलं, HTML लिहिलं, हेड लिहिलं, टायटल लिहिलं. टायटल लिहिल्याबरोबर आपण इथं टायटल क्लोज केल्याबरोबर आपण स्टाईल काय घेतलं CSS घेतलं म्हणजे इंटरनल स्टाईल शीट आपण इथं घेतोय. तर इंटरनल स्टाईलमध्ये काय होतं की आता आपण डॉट लेफ्ट हा एक क्लास तयार केला. मग आता इंटरनलमध्ये काय होणार इंटरनल स्टाईल शीटमध्ये एक तो आपल्याला काय करावं लागेल स्टाईलमध्ये लिहावं लागेल आणि तो टायटलच्या खालीच लिहावा लागेल. म्हणजे बॉडी पार्ट जिथं आपला HTMLचा चालू होतोय त्याच्यावरती हेडमध्ये आपल्याला हे डिक्लेअर करतोय आपण हे सगळं. मग इथं डॉट लेफ्ट लिहिल्यानंतर हा क्लास तयार करायचा आहे म्हणून हा कर्ली ब्रॅकेट घेतला. त्याच्यामध्ये काय केलं की बाबा लेफ्ट साईडला विड्थ 30% घेतलेली म्हणजे अख्खं टोटल पेजमधलं 30% जागा हा विड्थ म्हणून घेणार. बॅकग्राऊंड कलर तुम्हाला इथे हॅशटॅगने लिहावा लागतो. तुम्ही डायरेक्ट बॅकग्राऊंड कलरचं नाव जरी लिहिलं तरी चालू शकतं पण ह्याच्यामुळे एक्झॅक्टली कलर येत असतो. त्याच्यानंतर आता इथं फ्लोट हा शब्द आपण कशासाठी घेतोय की हा जो बॉक्स तयार करणार आहे तर खाली जाऊन आपण ड्यू टॅगमध्ये बॉक्स तयार करणार आहे. इथं ड्यू टॅग घेतलाय का नाही आहे पण हा क्लास ड्यू म्हणजे बॉक्समध्ये बॉक्स तयार करणार आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टी लागू होतील. त्या बॉक्सला काय लागू होईल त्या बॉक्सला त्याची जी विड्थ आहे ती 30% असेल टोटल पेजमध्ये. त्याचा कलर आहे तो हे एक ब्ल्यूइश कलर आहे हा. त्याच्यानंतर फ्लोट म्हणजे तो जो पेज आहे त्याच्या लेफ्ट साईडला तो स्थिर राहील आणि त्या बॉक्सची उंची 400 पिक्स असन आणि पॅडिंग 20 पिक्स म्हणजे तो काय होईल की तो पॅडिंग ह्याचा अर्थ असा असतो की त्याच्यामध्ये जे काही तुम्ही लिहित असताल त्या बॉक्सच्या अक्षराच्या चारही बाजूंनी काय होईल 20 पिक्सेल काय होईल जागा रिकामी राहील आणि नंतर तुमचा टेक्स्ट येईल. म्हणून इथं आपल्याला हे पॅडिंग घेतलेलं आहे 20 पिक्सेल म्हणजे तो जो तुम्ही बॉक्स घेतणार आहे त्या बॉक्समध्ये सगळ्या साईडनी एवढी जागा मोकळी राहील त्याचं डायरेक्ट त्या बॉक्सच्या चिटकून येणार नाही आहे. आणि फोंट फॅमिली म्हणजे जे काही तुम्ही टाईप करणार आहे ते एरियलमध्ये ह्या फोंट फॅमिलीमधलं किंवा फोंटनुसार टाईप केलेलं जातं आणि जे तुम्ही टाईप करणार आहे त्याची जी काही उंची आहे किंवा त्याची जी काही साईज आहे ते 18 पिक्सेल असेल. आता पहा हे आपण कुठला क्लास तयार केलेला आहे लेफ्ट क्लास तयार केलेला आहे. तसंच आपण इथं डॉट राईट दुसरा एक क्लास तयार केलेला आहे. तर ह्या डॉट राईट इथं क्लास केला ह्याचीसुद्धा विड्थ इतकी घेतली त्याचा बॅकग्राऊंड कलर घेतला. फ्लोट मात्र हा राईट साईडला तो फिक्स होणार आहे त्याची उंची 400 पिक्सेल आहे. पॅडिंग म्हणजे तिथंही 20 ठेवलेलं आहे म्हणजे त्या बॉक्समध्ये सगळ्या साईडनी जागा शिल्लक राहून मध्ये टाईप करणार आहे कुठल्या फॅमिलीमधनं टाईप करणार आहे अक्षराचा टाईप लिहिला आणि त्याची साईज काय आहे तेच साईज लिहिली. आणि पहा प्रत्येक ठिकाणी आपण सेमी कॉलम देऊन हे क्लोज केलेलं आहे आणि हा राईट नावाचा क्लास इथं ओपन करून इथं क्लोज केलेला आहे बरोबर. आणि हे काय केलेलं आहे इथं स्टाईल काय केलेलं आहे क्लोज केलेलं आहे आणि हेड क्लोज केलेली. मग आता समजून घ्या की आपण प्रोग्राम लिहायला सुरुवात केल्यानंतर हेडमध्ये काय केलं टायटल घेतलं. टायटल घेतल्यानंतर हेड क्लोज आपण करत असतो पण क्लोज हेड न करता स्टाईल शीट घेतलं इंटरनल स्टाईल शीट घेतलं आणि इंटरनल स्टाईल शीट आपल्याला घ्यायचं आहे म्हणून आपण ते प्रोग्रामच्या हेडमध्ये लिहित आहे कळलं. तर ह्या इंटरनल स्टाईल शीटमध्ये आपण काय केलं 2 क्लास क्रिएट केलेले तर एक लेफ्ट नावाचा क्लास केला आहे आणि एक राईट नावाचा क्लास केलेला आहे. कारण का आपण डायरेक्ट बॉडीमध्ये ड्यू नावाचा टॅग घेणार आहे. ड्यू टॅगचा वापर कशासाठी केला जातो डायरेक्ट बॉक्स तयार करण्यासाठी केला जातो. मग ड्यू नावाच्या टॅग घेऊन बॉक्स क्रिएट कर म्हणायचं आणि त्या बॉक्सला ह्या प्रॉपर्टीज द्या म्हणायचं कुठल्या की त्याच्या विड्थ इतकी असन बॅकग्राऊंड असं असन तो लेफ्टला फिक्स असन उंची इतकी असन त्याच्यामध्ये एवढी जागा मोकळी असून लिहिलं जाईल आणि त्यात लिहिणारं हे असन. मग आता हे लागू लेफ्ट साईडला आणि हे लागू राईट क्लासचं राईट साईडला लागू करायचं आहे. म्हणजे आपल्याला बॉडीमध्ये ज्यावेळेस आपण जाईल
त्यावेळेस इथं पहा बॉडीमध्ये आपण काय केलं आहे, इथं आपण इंटरनल स्टाईल शीट वापरलेलं आहे. इंटरनल स्टाईल शीट हे नेहमी स्टाईलमध्ये आणि हेडमध्ये यूज केलं जातं. आता आपण बॉडीमध्ये काय केलेलं आहे, इनलाईन स्टाईल शीट घेतलेलं आहे. इनलाईन स्टाईल शीटमध्ये तुम्हाला मी डायरेक्ट हे दाखवतो की हो का इथं डिव क्लास लेफ्ट आणि डिव क्लास राईट हे दाखवतो. तर इथं बघा आपण हे डिव शब्द लिहिला, क्लास लेफ्टला इथं बोलवलेला आहे. लेफ्ट क्लास डिव लिहिलं म्हणजे एक चौकोनी बॉक्स तयार होईल. त्याच्यानंतर क्लास काय केलं आहे, इज इक्वल टू लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडचा वरीचा आपण घेतलेला होता. कुठं घेतलं होतं, इथं इंटरनल स्टाईल शीट जे घेतलं होतं लेफ्ट नावाचं, तर त्या बॉक्सला ह्या सगळ्या प्रॉपर्टीज लागू होतील. का, कारण आपण इथं इज इक्वल टू लेफ्ट लिहिलेलं आहे. आणि मग ह्या लेफ्टमध्ये डायरेक्ट आपण काय केलं आहे, H3 जे ह्या साईजमध्ये पॉप्युलर सिटीजची नावं लिहिलेली, तर H3 क्लोज केला आणि एकाखाली एक काय केलेलं आहे की मुंबई, दिल्ली, पुणे, जयपूर, गोवा हे एक एक काय केलेलं आहे टॅगमध्ये लिहून UL टॅग क्लोज केलेला आहे. हे एकाखाली येईन आणि ड्यू टॅगसुद्धा क्लोज केला आहे. इथं पहा ड्यू इथं चालू केला, इथं क्लास इम्पोर्ट केला बोलवला आणि इथं ड्यू सिंगल टॅग इथं तयार केला आणि ह्या सिंगल टॅगला कुठंतरी क्लोज करावा लागतो म्हणून इथं ड्यू टॅग इथं टोटली क्लोज केला. तर हा झाला आपला लेफ्ट बॉक्स. सेम टू सेम आपण राईट बॉक्ससाठी केलेलं आहे. राईट बॉक्ससाठी इथं ड्यू क्लास जो राईटवरती तयार केला होता तो इथं घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे टुरिस्ट प्लेस इन मुंबई असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं UL टॅगमध्ये आपण LI टॅगमध्ये हे ह्यांची लिस्ट लिहिलेली आहे आणि UL टॅग इथं क्लोज केलेला आहे, इथं ओपन केलेला आणि ड्यू टॅगसुद्धा इथं बॉक्स क्लोज केलेला आहे. आणि ड्यू क्लास क्लिअर हा नाही लिहिला तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही आहे. हा क्लिअरन्स येतं फक्त ह्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे बॉडी आणि HTML क्लोज करून आपला प्रोग्राम रन केला आहे. त्यावेळेस तुमच्या वेबसाईटच्या पेजमध्ये 2 बॉक्सेस तयार होतील आणि त्या 2 बॉक्सेसमध्ये हे सगळे डिटेल्स लिहिलेले येईल. आता मग आपण बॉडी टॅगला चालू केल्यानंतर बॉडी टॅगमध्ये काय घेतलेलं आहे, एक इनलाईन स्टाईल शीट घेतलेलं आहे. कशासाठी घेतलेलं आहे तर ते आपण हिडरसाठी घेतलेलं आहे. तर ह्या हिडरमध्ये काय होणार आहे, हिडरमध्ये एक बॉक्स तयार करतोय म्हणजे डिव शब्द लिहिला. आता इथं स्टाईल शब्द लगेचच घेतला. का घेतला, कारण इनलाईन स्टाईल शीट आपण इथं काय करतोय यूज करतोय म्हणजे ऑन द स्पॉट तिथं काय होईल स्टाईल डिव म्हणजे बॉक्स तयार होईल. आता ह्या बॉक्सचं तुम्हाला काय करावं लागणार आहे, बॉक्सचंही तुम्हाला सगळ्या गोष्टी द्याव्या लागतील ना. तर त्या बॉक्सचं आपण काय केलं आहे, का कसली स्टाईल दिली त्याला, बॅकग्राऊंड कलर घेतला त्याचा. त्याच्यानंतर टेक्स्टचं अलाईन घेतलं, तो सेंटरला असला पाहिजे टेक्स्ट घेतलं. त्याचं पॅडिंग घेतलं की 15 पिक्सेल म्हणजे तो जो बॉक्स घेतलेला आहे डिव नावाचा जो बॉक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये 15 पिक्सेल म्हणजे जी काय बॉक्सच्या चारही साईडनी काय होईल 15 पिक्सेल जागा सुटली जाईल आणि मधल्या साईडला सेंटरला तुमचं टेक्स्ट लिहिलं जाईल. त्याच्यानंतर जे तुम्ही टेक्स्ट लिहिलं असताना त्याची फोंटची साईज ही 15 पिक्सेल असेल आणि ती कुठल्या फॅमिलीमधला फोंट आहे म्हणजे त्याचा आकार कसा आहे त्याच्यासाठी हा फॅमिली इथं लिहिलेली आहे. आणि काय लिहायचं आहे ते इथं डिव क्लास इथं क्लोज करून जे शब्द लिहायचा आहे तो इथं शब्द लिहिलेला आहे आणि हा डिव क्लास इथं आपण बंद केलेला आहे. म्हणजे बॉडीमध्ये आपल्याला पहिल्यांदाच एक छोटासा असा बॉक्स तयार होईल. त्या बॉक्समध्ये मिडलला टुरिस्ट प्लेस नाव येईल की ज्याच्यामध्ये पॅडिंग 15 पिक्सेल आहे म्हणजे चारही बाजूनी 15 पिक्सेल जागा सुटलेली असेल. त्याच्या फोनची साईज इतकी आहे आणि तो तुम्ही इथं तुम्हाला जो तुमचा सगळ्यात जवळचा तुमचा पार्ट आहे तो फोंट फॅमिली एरियल लिहिलं तरी चालेल. तुम्हाला जो फोंट फॅमिली आहे तो तुम्ही लिहू शकता इथं. आणि ते बंद होईल. ते बंद झाल्या दुसरा डिव क्लास घेतला म्हणजे लगेचच त्याच्या खाली एक बॉक्स घेतलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये पॉप्युलर सिटी लिहिलेली आहे. मात्र आपण तो हा जो स्टाईल घेतलेला आहे बॅकग्राऊंड कलर वगैरे हे आपण इथे एक क्लास डिफाईन केलेला आहे. कुठं हेडमध्ये क्लास डिफाईन केलेला आहे आणि त्या क्लासमध्ये हे सगळ्या प्रॉपर्टीज लिहिलेल्या आहेत. तो तसा बॉक्स तयार होईल आणि त्या बॉक्समध्ये हे लिहिलं जाईल. त्याच प्रकारे राईट बॉक्स तयार होईल कारण राईट बॉक्स राईट डॉट राईट क्लास तयार केलेला आहे आणि तो इथं त्याचं ती प्रॉपर्टीज लागू होऊन हा प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला जे आउटपुट दिसेल